सिंधुदुर्गचे आघाडीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्गमध्ये आले होते। राणे आणि राष्ट्रवादीतल्या नेत्यांच्या बेबनावामुळे या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय। अजित पवारांनी त्यांच्या भाषणामध्ये कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या। भांड्याला भांडं लागणारच, मात्र आघाडीचा धर्म पाळायलाच हवा अशा सूचना त्यांनी दिल्या। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आपल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये काम करत असताना कुठेतरी भांड्याला भांडं लागतं। जिथं काँग्रेसची ताकद आहे तिथं राष्ट्रवादी काँग्रेसला वाढण्याच्या करता मर्यादा आहे, जिथं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे तिथं काँग्रेसला मर्यादा। आणि ह्या गोष्टी तिथल्या जिल्ह्यातल्या आणि तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतल्या पाहिजे। शेवटी आपण विरोधक कोणाला मानतो? माझं स्वतःचं मत आहे की आम्ही राजकारण समाजकारण करत असताना भाजप, शिवसेना हे जातीवादी पक्ष हे आपले नंबर 1 चे विरोधक आहेत। त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला मला काम करायचं। राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी सुद्धा अनेक ठिकाणी परस्पर